शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख व भिवंडी पूरब के माजी आमदार रुपेश जी महात्रे तथा वल गांव के प्रसिद्ध समाज सेवक व दानशूर व्यक्ति तथा वल उपशाखा प्रमुख दयाराम जी पाटिल के जन्मदिन के शुभ अवसर पर आज फिर दिनांक 7 अगस्त 2022 को शिवसेना उप तालुका प्रमुख चक्रधारी जी पाटिल के मार्गदर्शन में व उनके सहयोग से वल गांव के प्रसिद्ध समाज सेवक व दानशूर व्यक्ति तथा वल उपशाखा प्रमुख दयाराम जी पाटिल ने भिवंडी तालुका के जुनानदुर्खी के जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को कॉपी, नाश्ता, बिस्किट, शैक्षणिक साहित्य दिया गया, जिसका वितरण शिवसेना शाखा द्वारा मान्यवरों की उपस्थिति में मान्यवरों द्वारा किया गया। इस अवसर पर शिवसेना उप तालुका प्रमुख चक्रधारी जी पाटिल, बबन पाटिल, पंचायत समिति सदस्य अंकुश पाटिल, शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 1 बजरंग भोईर, उप तालुका संगठक नंदिनी ताई भोईर, उप शाखा प्रमुख दयाराम जी पाटिल, निवर्ती पाटिल, सचिव उदय पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व जुनानदुर्खी गांव के ग्रामस्थ मंडल, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। जुनानदुर्खीमध्ये आज खरोखर गरीब विद्यार्थ्यांना आज शिवसेना शाखा वाल गेली 33 वर्ष वया वाटपाचा किंवा खाऊ वाटपाचा कार्यक्रम आम्ही राबवत आलो आणि रुपेश म्हात्रे आज भिवंडी पूर्वचे आमदार त्यांचा आणि दयाराम पाटील आमच्या गावचे उपशाखा प्रमुख वलचे यांच्या वाढदिवसानिमित्त गेली 13 वर्ष आम्ही खाऊ वाटप किंवा समजा वया वाटप असतील या गेली 13 वर्ष आम्ही हे गरीब विद्यार्थ्यांना वया वाटप असतील, खाऊ वाटप असेल हे आम्ही कार्यक्रम करत आलो आणि खरोखरच आम्हाला अभिमान आहे की कुठेतरी आमच्या शिवसेना शाखा किंवा रुपेश म्हात्रे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा दयाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गेली 13 वर्ष हा कार्यक्रम राबवत आलो। खरोखरच आनंदाची गोष्ट आहे की गरीब विद्यार्थ्यांना खरोखरच आम्ही हा कुठेतरी आमचा हातभार लागतो याच्यातच आम्हाला समाधान आहे की आमच्या गावातील उपशाखा संघटक माननीय श्री दयानंद पाटील साहेब नेहमीच त्यांचा स्वभाव एवढा शांत ना, मूर्ती लहान पण त्यांची कीर्ती महान। कधीही काही कार्यक्रम करताना डाव्या हाताचा उजव्या हाताला कधी कळून दिलं नाही, आज स्वभाव त्यांचा असा आहे। आणि त्यांच्या त्या 3 तारखेच्या 3 ऑगस्टच्या दिवशी योगायोगाने माननीय लोकसभा भिवंडीचे लोकसभा संपर्क प्रमुख म्हात्रे साहेब यांचा देखील योगायोगानं वाढदिवस येतो। मग त्या अनुषंगाने गेली 13 वर्ष झालं की हे पाटील साहेब आणि आमच्या गावातील इतर शिवसैनिक शाखा प्रमुख म्हणा, उपशाखा प्रमुख म्हणा किंवा विभागीय प्रमुख म्हणा सगळेजण मोठ्या आनंदाने छोटीशी का होईना एक आर्थिक पुंजी जमा करतात आणि जिथे जिथे गरज आहे, जिथे जिथे गरजू विद्यार्थी आहेत, जिथे जिथे हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्या विकासाला कार्य मिळण्यासाठी सर्वत्र वह्या वाटपाचा कार्यक्रम केला जातो। या कार्यक्रमाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत। गेल्या महिन्यामध्ये आपल्या या विभागातील माननीय उपतालुका संघटक सुनीताताई पाटील यांनी मला फोन केला की आमच्या विभागात देखील असं काहीतरी कार्यक्रम व्हायला हवं, शिवसेनेमार्फत कार्यक्रम व्हायला हवं, त्यासाठी कुठेतरी थोडंसं मदत झाली तर बरं होईल। हा विषय मी आपले चक्रधारी साहेब
आणि दयाराम पाटील यांच्याकडे काढला. त्यांनी अगदी एक क्षणाचाही विलंब न करता आपण गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना द्यायचं असं सांगितलं आणि मी दुजोरा दिला. त्यामध्ये आपले शाखा तुमच्या गावाचे शाखा संघटक योगेशजी डावरे साहेब यांनी देखील एक भाग घेतलेला आहे. तर आम्हाला एवढं सांगायचं आहे की आपल्या सेनेचं काम काय आहे की मुलांना शिक्षणाने पुढे जायचं आहे. कारण शिक्षण मिळालं तर विचारांना प्रगती मिळेल. बरोबर. आता मला सांगा, या वया तुम्हाला मिळल्यावर काय होईल? आनंद वाटेल की नाही? मजा वाटेल की नाही? बरोबर. ज्याला अभ्यास आवडत नाही तो काय करणार? चित्र काढेल की नाही? काढाल ना चित्री. मग त्यासाठी पण आपल्याला एक चित्राची वही पण दिलेली आहे. ज्याला आवडतं की आपल्याला अभ्यास आवडत नाही, गणित आवडत नाही, एखाद्याला काय करतात खेळ आवडतो, मग खेळातील काहीतरी सचिन तेंडुलकर म्हणा किंवा इतर कोणी असतील त्यांची पण चित्र चिकटवायला तुम्ही वही वापरू शकता, फक्त अभ्यासासाठीच नाही. तर आज आपण रुपेश दादा म्हात्रे आणि दयाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण शिवसेनेच्या माध्यमातून वह्या वाटपाचा कार्यक्रम करतोय. शिवसेना ही नेहमीच सर्वांचे पुढे असते. समाजकार्य असेल, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेबांनी सांगितलं आहे का तुम्ही 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. ह्या 80% समाजकार्याच्या माध्यमातून आपण हे सर्व कार्यक्रम राबवत असतो. आणि शिक्षण क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, जे जे गरजू असतील त्यांना आपण जे गरजू वह्या वाटप असेल हे आपण करत असतो. आणि आज आपण जुनांदुर्ग येथे हा शिवसेनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवत आहोत. शिवसेना सर्व मुलांना एक विनंती आहे का आपण ह्या वह्या आपल्या हातात आल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे.